आज जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती जे की दिशा कमिटीच्या नावाने ही मीटिंग घेतली, ज्याच्यामध्ये केंद्र पुरस्कृत योजना आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जवळपास 41 योजना आहेत आणि केंद्र सरकार या माध्यमातून ह्या योजना राबवत असतं. मग सगळ्या ठिकाणी अगदी गाववाड्यापर्यंतच्या बेसिक स्ट्रक्चर, बेसिक सुविधा, मग आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, स्वच्छता, सगळ्या बेसिक गोष्टींवर केंद्र सरकार काही ठिकाणी बेनिफिशरीजला डीबीटी देत असतं, काही ठिकाणी ग्रामपंचायत असेल, काही ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, काही ठिकाणी स्टेटचा शेअर असतो 60-40, काही ठिकाणी 50-20 बाकीचे. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातनं कामं होत आहेत. परंतु 41 विभागाचा आढावा घेत असताना नक्कीच आपण म्हणालात तसं सकाळपासून ह्या आमच्या मीटिंग चालू आहेत. या मीटिंगसाठी नामदार जिरवाळ साहेब उपस्थित होते, आमदार खोसकर साहेब होते, आमदार मौलानाजी मुफ्ती साहेब होते. आमची सर्व टीम ह्या कमिटीची मेंबर्स पण उपस्थित होते. त्याबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, CO मॅडम, बावके मॅडम, आमचे PO आणि इथले जे प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्या डिपार्टमेंटचे ते सगळे होते. प्रत्येकाचा सविस्तर आढावा घेतला, कारण बऱ्याच वेळा असं होतं की केंद्र सरकारकडनं निधी आलेला असतो परंतु खाली तो पोहोचलेला नसतो, अशा तक्रारी होतात. आणि त्याचा आढावा घेताना आज जवळपास मागच्या बजेटचा आम्ही एक रिव्ह्यू घेतला 21-22चा, तर बऱ्यापैकी 70% कामं प्रगतीपथात आहे. परंतु काही भागामध्ये मात्र ही संख्या कमी आहे. काही ठिकाणी अगदीच 25% काम झालेलं आहे, काही ठिकाणी 40%. तर एक गंभीर पण आहे की याच्यावर जर काम होणार नाही तर हा निधी अखर्चित राहिला तर तो परत जाईल, ही पण एक भीती असते. म्हणून काही सूचना दिल्या आणि अतिशय महत्त्वाच्या योजना, मग त्याच्यात मनरेगा सारखी योजना असेल, NHMचा आमचा आरोग्याची मोठी योजना असेल, पाणलोट क्षेत्र विकास असेल, प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे, कांदा चाळींसाठी अनुदान मिळतं, वेगवेगळ्या अर्थसहाय्य सामाजिक राष्ट्रीय ज्या याच्या योजना असतात, निराधारच्या लाभार्थ्यांसाठी अशा माध्यमातून निधी मिळत असतो. हे निधी जवळपास करोडोंमध्ये असतात, परंतु काही ठिकाणी काही लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचत नाही. तर त्याचीही आज चर्चा झाली. काही टेक्निकल अडचणी असतात, त्याच्यात आपण सगळ्यांनी मदत करा, ही आजची आमची सूचना होती. आत्माच्या माध्यमातून 6 करोडच्या बजेटमध्ये ऑर्गॅनिक शेतीवर धान्य म्हणजे अन्नधान्य विकसित करण्यासाठी पण बजेट दिलं आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, मृदू स्वास्थ्य कार्ड, स्वच्छ भारतमध्ये पण बरंचसं चांगलं काम झालंय. अगदी 3.5 लाखाच्या वर आपले शहर ग्रामीण मिळून टॉयलेट्सचं काम झालेलं आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या माध्यमातून 94 कोटींचं बजेट होतं आणि जे आता 34 कोटी खर्च झाले. अजून बराचसा निधी अखर्चित आहे, परंतु ते काम प्रगतीपथात आहे. मनरेगाची चांगली मदत ग्रामीण भागात होते आहे, परंतु तिथे देखील काही ठिकाणी कामांचा मागणी आहे, होत नाही, अशा तक्रारी होत्या, परंतु त्याचेही शंका निरसन केलेलं आहे. राष्ट्रीय भूमी अभिलेख अद्ययावत झालेला आहे की ज्याच्यामध्ये डिजिटलाइज नकाशे केले, ज्याचा फायदा तिथे ठराविक म्हणजे ज्या ग्रामीण क्षेत्रात गरजेचं आहे त्या ठिकाणी होतं आहे. एकात्मिक बाल विकास योजना ICDSच्या माध्यमातून राबवत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. बेटी बचाव बेटी पढाव, त्याचबरोबर हायवेज, CRIFच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातले रस्त्यांची कामं, त्याचबरोबर PMJSYचे पहिल्या टप्प्यातले 129 किलोमीटर म्हणजे जवळपास 79 कोटींच्या कामांची पहिल्या टप्प्याची मागणी पूर्ण झालेली आहे. दुसरा टप्पा लवकरच येईल. इनाम हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता केंद्र सरकारच्या माध्यमातून. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं म्हणणं आहे की जेव्हा डिजिटल टेक्नॉलॉजीने शेतकऱ्यांना आपण मदत करू तर त्याचा फायदा होईल. आज आपल्या जिल्ह्यामध्ये या माध्यमातून 17 बाजार समित्यांपैकी 13 ठिकाणी इनाम पोर्टल चालू झाले, परंतु तरी देखील आमचं म्हणणं आहे की तिथे प्रॉपर ट्रेनिंग आणि प्रॉपर शेतकऱ्यांना अजून थोडीशी माहिती जास्त दिली तर कदाचित काय चाललंय बाकीच्या मार्केट कमिट्यांमध्ये आणि रेट बघून त्यांना जर त्याच्यामध्ये निर्णय घेण्यास मदत झाली तर मला वाटतं अजून त्याच्यात काम आमचं होणं आम्हालाही करणं गरजेचं वाटतं. कारण नाशिक जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे. कांदा आणि द्राक्ष या माध्यमातून आणि इतर भाजीपाला याच्यासाठी इनाम पोर्टलचा जास्तीत जास्त
वापर करण्याचा आमचं मानस आहे. प्रधानमंत्री रोजगार सृजनच्या माध्यमातून ट्रेनिंग वगैरे च्या माध्यमातून 7 करोडचा निधी होता. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याणमधून पण काही कामं प्रस्तावित आहे, परंतु ती कमिटी अजून फॉर्म झालेली नाहीये. ती लवकरच होईल आणि त्यानंतर काम सुरू होतील. NRLM दीनदयाळ अंत्योदयमधून खास करून महिला बचत गटांसाठी उमेदच्या माध्यमातून जवळपास 9 कोटींच्या पुढे हा निधी प्राप्त झालेला आहे आणि त्यातनं काम चालू आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना BPL धारकांसाठी LPG कनेक्शन्स ते आतापर्यंत जवळपास 2.5 लाख सिलेंडरचं वाटप झालंय आणि भविष्यात पुढच्या काळात देखील दुसऱ्या टप्प्यातली ही योजना आता लवकरच सुरू होईल. त्यासाठी सुद्धा इथून सर्वे चालू आहे. स्मार्ट सिटी मिशन मधून देखील 500 कोटी केंद्र सरकारचं त्याच्यामध्ये बजेट आहे. त्यापैकी काम 196 कोटींचं केंद्र सरकारच्या बजेटमधून झालेलं आहे. उर्वरित जे आहे ते स्टेट आणि कॉर्पोरेशनचा निधी त्याच्यातून काम चालू आहे, परंतु थोडं काम संथ चालू आहे. तर त्याचाही रिव्ह्यू झाला आणि लवकरच तेही पूर्ण करण्यात यावं, कारण स्मार्ट सिटी हा एक महत्वाकांक्षी आणि अतिशय नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा मिशन आहे. सर्व शिक्षा अभियान SSA अंतर्गत 21-22 मध्ये 27 कोटी प्राप्त झाले, त्याच्यापैकी 20 कोटी खर्च झाले. हा निधी लवकरच मार्च अखेरीस तो पण खर्च करायचा आहे, त्याच्यात देखील चर्चा झाली आहे. मिड डे मील स्कीम ही सध्या तरी नाशिक जिल्ह्यात बंद आहे असं आजच्या अहवालातनं माहिती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यात आणि काही टेक्निकल अडचणींमुळे महाराष्ट्र राज्य सरकारने इतर जिल्ह्यात ही योजना चालू आहे, परंतु आपल्या इथे काही टेक्निकल अडचण आहे म्हणून सध्या तरी ही मिड डे मील स्कीम बंद आहे. तर मला आज आताच माझ्या मीटिंगमध्ये कळलं. मी देखील याच्यावर स्वतः फॉलोअप करून राज्य सरकारशी त्वरित पत्रव्यवहार करणार आहे, मंत्री महोदयांशी राज्यातल्या बोलणार आहे, कारण 1ली ते 8वीच्या मुलांसाठीची ही मिड डे मील स्कीम आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फॉलोअप परत चालू करण्यासाठी करावा लागणार आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, एकात्मिक विद्युत विकास योजना ह्या माध्यमातून देखील लाईट कनेक्शन किंवा ट्रान्सफॉर्मर किंवा सबस्टेशन ह्यासाठी बरंचसं बजेट मंजूर झालेलं होतं. बरीचशी कामं मार्गी पण लागलेली आहेत आणि काही तालुक्यांमध्ये ते सुरू पण झालेले आहेत. अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन हे देखील काम चालू आहे. मालेगावचा आढावा घेतला, नाशिकचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, सुगम्य भारत अभियान ह्या देखील योजना आहेत की ज्याच्यामध्ये सुगम्य भारतमध्ये आपण जवळपास 3 कोटींचं बजेटच्या माध्यमातून काम पूर्ण झालेलं आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना याच्यामध्ये पण ट्रेनिंग सेंटर आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ट्रेनिंग दिल्या. 14 सेंटर्स आहे. 4000 ट्रेनर्सला आपण ट्रेनिंग दिलं आहे, परंतु कोविडच्या काळात हे थोडं काम थांबलेलं होतं, आता परत सुरू होणार आहे. प्रधानमंत्री आवास शहरी, प्रधानमंत्री आवास ग्रामीण यात देखील चांगलं काम झालेलं आहे. याच्यामध्ये बरीचशी घरकुलं जवळपास 68,855 ग्रामीण भागात घरकुलं पूर्ण झालेली आहे. काही काम चालू आहे, लवकरच त्यांनी ते पूर्ण करावं आणि काही टेक्निकल अडचण असली तर ती दूर करावी लगेच, जेणेकरून त्यांना पुढचा पण हप्ता मिळून जाईल. श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन हे दाभाडी, नांदगाव या ठिकाणी क्लस्टरमध्ये होतं. त्याचं 72% 72% काम झालेलं आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजनाचे पण येवला, नाशिक या ठिकाणी जवळपास प्रशिक्षण चालू आहे. त्यामध्ये देखील 1000 लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. डिजिटल इंडिया पब्लिक इंटरनेट एक्सप्रेस प्रोग्राम, जेणेकरून ग्रामपंचायतींना आपण डिजिटलाइज्ड केलेलं आहे. त्या देखील सेवा सगळ्या ग्रामपंचायतींना जोडण्याचं काम झालेलं आहे. 11 कोटींचं बजेट होतं. 46 लाख सेवा आतापर्यंत दिल्या गेलेल्या आहेत. टेलिकॉम, रेल्वेचंही तेच काम आहे, परंतु काही भागात टेलिकॉमचं काम कमी आहे. सगळ्या मान्यवरांनी सूचना केल्याप्रमाणे ते देखील काम अजून वाढवण्याची गरज आहे. असा हा आजचा सगळा आढावा होता आणि नक्कीच पुढच्या काळात आपल्याला अजून चांगलं काम करायचं आहे. आज NRLMP मध्ये खूप चांगलं काम दिसतंय की 7-12 नकाशे डिजिटलाइज झालेलं आहे.
इनाम सेटअप चांगला झालेला आहे. रुर्बनचे दोन्ही क्लस्टर प्रगतीपथावर आहे. नॅशनल सोशल असिस्टन्समध्ये पण चांगलं काम झालेलं आहे. मनरेगाची आपली डिमांड यावर्षी देखील वाढून तिथल्या लोकांना रोजगार मिळेल म्हणून काम चालू आहे चांगलं. ICDS मध्ये नक्कीच कुपोषण रोखण्यात आपल्याला चांगलं यश आलेलं आहे. आता सॅमची आकडेवारी कमी आहे आणि ती आता 218 आहे. अजूनही चांगलं काम पुढच्या काळात नक्की होईल आणि त्या माध्यमातून हा आकडा कमी होईल आणि SBA स्वच्छता अभियानच्या माध्यमातून देखील चांगलं काम उभं राहील. यात सांगण्याचा उद्देश हाच आहे की जो हेतू आहे, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून ह्या योजना ह्या जेव्हा पोहोचतात तर खाली त्या पोहोचतायत की नाही याच्यासाठी दिशा कमिटीची मीटिंग ही होणं अपेक्षित असतं आणि त्या माध्यमातून आज ही मीटिंग झाली. अधिकारी सर्व उपस्थित होते आणि पूर्ण दिवसभरात ही मीटिंग चालते कारण 41 विभागांचा आढावा असतो. अतिशय महत्त्वाची मीटिंग आणि ज्या सूचना पुढच्या काळात काही पॉलिसी डिसिजनमध्ये गरज आहे का याच्यावर देखील आम्ही विचार करतो किंवा ग्रामीणचं अजून काय मागणी आहे, मग शेतकऱ्यांना कुठली अडचण येते तर ते देखील याच्यावर आम्ही सूचना घेत असतो आणि हे सगळं घेत असताना एकच समन्वय असतो या दिशा कमिटीचा की या समन्वयातून पुढच्या काळात आपण अजून काही चांगलं देऊन ती योजना सक्सेसफुली 100% चांगली राबवून लोकांच्या माध्यमातून ती सेवा देऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू. नाही, आता तेच माहिती मिळाली. मिड डे मीलच्या बाबतीत राज्य सरकारच्या लेवलला काहीतरी टेक्निकल इश्यू झालेला आहे त्याच्यामुळे तीही बंद आहे. माझं मंत्री महोदयांशी बोलणं झालं की मी आपल्याला त्याचे अपडेट्स देते. हे मागच्या ऑगस्ट पासून बंद आहे. ऑगस्ट पासून फक्त नाशिक जिल्ह्यात बंद आहे अशी माहिती मिळाली. इतर जिल्ह्यांमध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये देखील केंद्र सरकारचा बजेट राज्य सरकारला आलेलं आहे परंतु राज्याकडून आपल्याला प्राप्त झालेला नाहीये. नाशिक जिल्ह्याला निधी ही अद्ययावत त्याच्याबद्दलची माहिती आहे. यासाठी मला राज्यातल्या मंत्री महोदयांशी चर्चा करायची आहे. हा म्हणजे इतर नक्की असं त्यांचं म्हणणं आहे की कदाचित बरेचसे जिल्हे आहेत जिथे ह्या टेक्निकल अडचणी असतील परंतु मी फक्त नाशिक जिल्ह्याच्या आढाव्यापुरती म्हणते की नाशिक जिल्ह्यामध्येही बंद आहे. मॅडम, मोदीजींची एक मिनिट जी राज्यात आता समजा इनाम चालू आहे, इनाम योजना आता नाशिक जिल्ह्यात किती 17 बाजार समिती आहेत, कोणत्या बाजार समितीमध्ये चालू आहे? त्याचं डिटेल मला आता तुम्हाला द्यावं लागेल. 17 पैकी 13 ठिकाणी चालू आहे. इनाम 19 2016 पासून चालू होती आणि व्यवहार किती झाले? नाशिक बाजार समितीमध्ये 2016 पासून चालू आहे, तिथे अजूनपर्यंत एकही व्यवहार नाही. नाशिक बाजार समिती अच्छा व्यवहार झालेला नाहीये. नाही ही योजना नाही बरोबर आहे. ही योजना याच्यासाठीच आहे आपण म्हणाला तसं की इतर मार्केटला रेट काय आहे आणि मग मला तिथला काही फायदा होईल तर मी तिथे विकू शकतो का. शेतकऱ्यांना त्याचं हे मला आता ती डिटेल माझ्याकडे तेवढी आलेली नाहीये की जी आपल्याला अपेक्षित आहे स्पेसिफिक नाशिक जिल्ह्याची. मॅडम याचा पेज नंबर बघा बरं. नाशिक मार्केट कमिटीचा प्रश्न लगेच विचारा. आणि नंबर नाही फक्त जिथे चालू आहे त्याचंच हे दिलेलं आहे. नावं दिले. त्यांचं म्हणणं आहे की स्पेसिफिक व्यवहारांची नंबर ते घेऊ आपण DDR कडून माहिती घेऊ. त्याचा आपण नक्कीच त्याची हे बरोबर चांगला प्रश्न आहे की हे द्यायला पाहिजे आपण त्याचा जो हे आहे. त्यांनी जी माहिती दिली ती 3 टप्प्यात काम होणार आहे आणि नाही जे चालू आहेत त्याचं पॉइंट करेक्ट आहे. डिजिटलाइज्ड हेतूच तो आहे. हे बघा येवला, मालेगाव, नाशिक,
पिंपळगाव बसवंत, सटाणा, नामपूर, दिंडोरी, लासलगाव, चांदवड, नांदगाव, देवळा, सिन्नर, उमराणे या 13 ठिकाणी हे चालू आहे. याच्या फेज होत्या, याचे टप्पे होते 1, 2, 3. त्यालाच आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही. आमचाही तोच मुद्दा होता की त्याला शेतकऱ्यांना माहिती नाहीये की माझ्यासाठी हे इनाम आहे. व्हॉट इज इनाम पोर्टल आणि इनाम प्लॅटफॉर्म, याच्यासाठीच आम्हाला प्रसिद्धी देण्यासाठी आम्ही त्यांचं ट्रेनिंग घेण्यात यावं ह्या सूचना आज केल्या. केंद्राची योजना आहे म्हणून राज्य शासनातून काय अडथळा हा, असं असेल तर आपल्याला त्याच्यावर मला तर अभ्यास करावाच लागेल ना. म्हणून मी म्हटलं ट्रेनिंग घ्या, म्हणजे माझ्याही लक्षात येईल. ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पण जमा होतात. अँड युअर क्वेश्चन वॉज व्हेरी करेक्ट की त्याच्यामुळे शेतमालाच्या विक्रीबाबत स्पर्धा होईल. चलो नेक्स्ट. तर काय आहे कारण की गोदावरी हरित लवादाने आता असं म्हटलंय की गोदावरीचं पाणी अंघोळ करण्याचे सुद्धा लागेल. नाही, खरं आहे तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. स्मार्ट सिटीसाठी काम कमी होतं आहे आणि स्मार्ट सिटीचं तर त्याच्यामध्ये विशेष सगळ्या हेडमध्ये हे दिलेलं आहे. आणि पाणी शुद्धीकरणावर जे आहे ते काम पण फार कमी आहे. ते काम कमी आहे पाणी शुद्धीकरणावरचं हे. केलेली कामं ही आहेत आणि ही सुरू झालेली ही राहिली त्यांची कामं, हे जे नाही अपूर्ण आणि याच्यावर पाणी शुद्धीकरणावर जे आहे हे इथं आहे, ते काम शुद्धीकरण 165 कोटींचा निधी आलेला आहे. पण काम मात्र तेवढ्या ह्याच्यात नाही. काही टेंडर प्रोसेसमध्ये चालू आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्या टेंडरला पण काही चॅलेंजेस झाले 1-2 वेळा. तर मग त्यांनी सांगितलं की त्या टेंडर प्रोसेसमध्ये आहे ते काम लवकरच ते होईल. हा आजचा आढावा आहे. मॅडम एक प्रश्न आहे म्हणजे मीटिंग आहे की किसान रेल बाबत आहे. किसान रेल इज नॉट टुडेज टॉपिक बट आज आलंय हा, तो पण महत्वाचा मुद्दा आहे. नाही बोला ना. हा, तिथे शेतकऱ्यांऐवजी व्यापारी जास्त हा. प्राधान्य दिलं व्यापाऱ्यांना. शेतकऱ्यांना म्हणजे जे आपल्या शेतकरी गट कंपन्या आहेत त्यांना भेटत नाही. नाही, आपलं म्हणणं असं असेल की FPO ला शेतकऱ्यां थ्रू त्याला हे मिळायला पाहिजे. पण त्याच्याऐवजी व्यापारी जास्त त्याचा आता नाही, पण आता मध्यंतरी जी आपण ट्रान्सपोर्टची सबसिडी होती थ्रू द रेल, किसान रेलच्या माध्यमातून 50% सबसिडी दिली. पण ते जे पैसे दिले ते शेतकऱ्यांना दिले. त्याच्यामुळे तिथे शेतकरी आणि शेतकऱ्यांचा माल कुठल्या राज्यात गेला या ट्रेन थ्रू, तर ते तर त्या जे भरून घेतलंय त्यांच्याकडनं त्यानुसार शेतकऱ्यांसाठी. पण तुम्ही म्हणतात तसं त्याच्यामध्ये व्यापारी त्या बाबतीत पुढाकार घेतात किंवा त्यांच्या थ्रू हे मिळतं. पण हा शेतकऱ्यांसाठीचा सबसिडीचा पर्याय होता. आणि आता देखील काही व्यापारी मिळून मागणी करतात की आम्हाला वेगन पाहिजे. तर बऱ्याच वेळा शेतकरी व्यापाऱ्यांना देऊन मग पुढचा व्यवहार व्यापारी करतात. पण ओव्हरऑल आमचं म्हणणं असं आहे की जरी व्यापारी करत असतील, जर 2 पैसे चांगले मिळत असतील तर त्याचा फायदा इनडायरेक्टली शेतकऱ्यांना मिळणार. अल्टिमेटली त्या ट्रेनचा हेतू किसान रेल, आज हजारोंच्या पुढे किसान रेल भारतभर चालत आहेत. तर सरकारचा हेतू हा होता की कमी वेळेत दुसऱ्या राज्यात पोहोचणं आणि त्या पेरिशेबलच्या बाबतीत तो व्हॅल्यू टिकून राहील आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळेल जो आज इथे नाहीये. समजा नाशिकला तेवढा व्हॅल्यू मिळणार नाही, बाजारभाव मिळणार नाही, पण कदाचित दुसऱ्या राज्यात दुसऱ्या जिल्ह्यात मिळेल. तर तो एक चांगला त्याच्यातनं आपल्याला वे आउट निघालाय किसान रेलने. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. पण ज्या काही कंपन्या आहेत ना शेतकरी FPO, आपलं म्हणणं आहे की FPO ला प्राधान्य द्यावं. नक्कीच सरकारचा हाच प्रयत्न आहे. माननीय नरेंद्रभाई मोदींनी आता जो 10,000 FPO झाले पाहिजे, त्यांच्या थ्रू ट्रेडिंगमध्ये शेतकरी डायरेक्ट आले पाहिजे, हा तोच विजन आहे त्याच्या मागे. आणि जेव्हा FPO बनतील, त्यांनी जर डिमांड मागणी केली असेल तर ती किसान रेल माध्यमातून मिळेल. नसेल मिळत तर मला वाटतं मी पण त्याच्यात पर्सनली लक्ष देईन. नसेल तर FPO ला मिळत नसेल तर मी पण जोपर्यंत माझ्याकडे जेवढ्या तक्रारी आल्या त्याच्यात आम्ही भाग घेतला तर असं काही मिळालं नाही असं नाही. एक्स्ट्रा त्यांची मागणी आहे आणि त्याच्यासाठी मध्यंतरी रेल्वे डिपार्टमेंटची आम्ही मीटिंग पण घेतली आणि आम्हाला अजून किसान रेलची मागणी करायची आहे. पश्चिम बंगाल थ्रू बांगलादेशमध्ये जाण्यासाठी च्यासाठी आम्ही मागणी केली आहे. त्याच्यावर वर्कआउट चालू आहे. नाशिकहून 3 दिवस गाडी चालते माझ्या माहिती किसान रेल किसान रेल ती अजून
डेली किंवा अजून काही वाढवण्यासाठी काही प्रयत्न आहेत? नाही, याच्यामध्ये नक्कीच किसान रेलची डिमांड पर ते प्रोव्हाइड करतात. जर तुमची डिमांड असेल, आता द्राक्षांचे ठराविक पिरियडमध्येच तुमची डिमांड असते, तर तो पण विषय चर्चेला आला. आणि जर ही कंटिन्यू डिमांड असेल तर स्वतः माननीय मंत्री वैष्णवजींची भेट घेतली होती खास किसान रेलच्या बाबतीत. तर त्यांनी सांगितलं हे वर्षभर तुम्हाला लागणार असेल आणि तेवढं पोटेन्शियल असेल तर सरकार तयार आहे, कारण त्यांना पण त्याच्यातनं फायदा होतोय, रेल्वेला पण त्याच्यातनं फायदा मिळतोय की डेली चालू आहे. तर मला वाटतं जर त्या माध्यमातून डिमांड आली तर किसान रेल अजून मिळते. याला काही एसी रेक वगैरे आणखी दोन्ही जोडता ऑप्शन आहे, दोन्ही ऑप्शन आहे. एसी पण आहे, काही पेरिशेबलसाठी एसी पण आहे, नसेल तर नॉन एसी. सो दोन्ही ऑप्शन्स ओपन आहेत. आणि माझा आणखीन एकच प्रश्न असेल की आता आपल्या या चर्चेमध्ये असं दिसलं, भारत पेट्रोलियमचे अधिकारी आहेत का काही असं म्हणाले की मोदीजींची जी एक ड्रीम योजना आहे उज्ज्वला गॅस, आणि जी 3 महिने आपण लोकांना कोविड काळामध्ये फ्रीमध्ये दिलं, त्याचं रिफिल येण्याच्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्यामुळे जेवढा प्रॉब्लेम आहे तर काय आहे परिस्थिती आणि आपल्याकडून काय बचाव करावा? नाही, त्यांचं म्हणणं आहे की वेटिंगमध्ये आहे, रिफिलला लेट होत आहे थोडं. आमचं म्हणणं होतं की आपण या काळामध्ये कोविडच्या काळात 3 वेळेला सिलेंडर फ्री दिले उज्ज्वला थ्रूच्या योजनेच्या माध्यमातून. परंतु अशी जर डिमांड खूप मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातनं असेल तर मी नक्कीच फॉलोअप करेल. परंतु असं काही फार वेटिंग कुठे आहे, कारण आता आपली दुसरी उज्ज्वलाचा दुसरा टप्पा सुरू होतोय आणि हे चांगली योजना आहे की ज्याच्यामध्ये महिलांना चांगली मदत मिळते. पण 2 महत्त्वाच्या गोष्टी, एक पंतप्रधान विमा योजना, ज्यामध्ये तुम्ही म्हटलं की शेतकऱ्यांना त्याचे रुल्सच माहिती नाही, शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचलेलं नाही, त्यांनी स्वतः त्याबद्दलचा क्लेम करायचा आहे. जर अशा पद्धतीनं होत असेल ग्राउंडवर काम, तर पंतप्रधान विमा योजना ही गेल्या 4-5 वर्षापासून जी सुरू आहे ती कितपत यशस्वी करणार आहे? त्यांना मोबदला कशा मिळणार त्याबद्दल आपण काही यशस्वी करणार आहोत का? त्या कारणामुळे मोबदला कमी मिळाला की जे शेतकऱ्यांनी इन्फॉर्म नाही केलं ती काळजी आपण घेतली, आपल्या इन्फॉर्मेशनवर तुम्ही सांगितलं. मूळ प्रश्न वगैरे जो क्रॉपिंग पॅटर्न जो आहे ना तो थोडा स्टडी करावा लागेल आणि जास्त शेतकरी पार्टिसिपेट कशी होती हे वाटतं. नाही, याच्यामध्ये आपला प्रश्न जो आहे ना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, तर आपल्या जिल्ह्यातले शेतकऱ्यांनी भरलेला त्यांचा इन्शुरन्ससाठीचा रक्कम आणि मिळालेली रक्कम त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण भरते. तर त्याच्यामध्ये आम्ही जर जो रिव्ह्यू घेतला तर आतापर्यंत जे जे आपदा आल्या आपल्या जिल्ह्यावर, जे जे नॅचरल कॅलेमिटीज आल्या त्याच्या बेसवर तुम्हाला तो मोबदला मिळतो. पण बऱ्याच वेळा वर्षामध्ये 2-3 वेळा येतात, तर हा सिलेक्ट पण करावा लागतो की कुठल्या वेळेचा जास्त हे आहे आणि त्यानुसार ती कंपनी पण मदत करत असते. परंतु आता मला वाटतं 25 कोटींचा ह्या मागच्या वर्षाचं अजून ऑनगोईंग चालू आहे. 25 कोटींपर्यंतचा निधी मिळालेला आहे या माध्यमातून. आणि आपण जी पण माहिती देत आहोत तर मला वाटतं शेतकऱ्यांना अवेअरनेस असतो, त्याबरोबर तलाठी असतील किंवा लोकल कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून देखील सर्वे जातो. परंतु हे ऑनगोईंग असते प्रोसेस, आणि जसं कंपन्या ऑब्झर्व करतात आणि त्यांच्या निदर्शनास येतात त्यांचे काही मला वाटतं GPS थ्रू पण हे होतात, त्यानंतर त्या सिस्टीमने पण ती हे मिळते. परंतु 25 कोटींचा मदतीचा याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. मॅडम, तुमच्याकडे 2 दिवसांची मीटिंग झाली, बेकायदेशीर ब्लास्टिंग चालते नाशिक शहर, नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये, तर काय त्याच्यावरती का बोलतो? नाही, याच्याबद्दल मी पण माहिती घेते आहे. आपला प्रश्न मी पण ऐकला. आणि गौण खनिजच्या बाबतीत स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत, काही कायदे आहेत. तर त्या कायद्यानुसार जर असे चुकीच्या गोष्टी गैर ब्लास्टिंग होत असतील तर त्याच्यावर अधिकार आहेत आणि त्या अधिकाराने गुन्हे पण दाखल होतील. परंतु अशा पद्धतीच्या कंप्लेंट्स जर आल्या असतील तर त्याचा आम्ही रिव्ह्यू घेऊ, कारण हे कायद्याने जे दिलेले आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं पालन करणं सगळ्यांचंच. त्याचा मी आढावा घेतला नाही, तो आढावा घेतला नाही. आम्ही आज जे घेतलं ते बजेट ओरिएंटेड बरंचसं घेतलं, कारण ह्या मागच्या काळात बऱ्याचशा गोष्टी बजेट आलंय परंतु खर्च झाला नाही. तर हे गुन्हे दाखल होण्याचा पण 2-3 तक्रारी आलेल्या आहेत. त्याच्यात जर तथ्य असेल तर त्याचा पण आम्ही कॉग्निजन्स घेणार. कृषी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर वसुली केली जाते 20 रुपयाची, ती कशा? अच्छा, कृषी बाजार समितीमध्ये. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांना मार्केट यार्डमध्ये जाण्यासाठी पावती मागितली जाते. बेकायदेशीर पैसे जे दिले जातात, अच्छा,
हे थोडंसं मग लोकल कमिटीच्या अधिकारात येतं आणि जर तिथली बाजार समिती याच्यावर लक्ष देत नसेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. काही बाबतीत त्या स्थानिक कमिटीला अधिकार असतात, बाजार समितीला अधिकार असतात आणि नाशिकचं जर असेल तर मी स्वतः त्याची दखल घेते. लसीकरण सध्याचं काय स्टेटस आहे? लसीकरण खूप चांगलं चालू आहे. सध्या 172 कोटींना आम्ही लसी 174 करोडांना पार करतो. मी भारताचा आकडा देते. महाराष्ट्रात पण चांगलं चालू आहे. हा जवळपास आकडा आता पहिला डोस 88% पुढे गेलेला आहे. सेकंड डोस त्या कम्पॅरेटिव्हली मागे आहे. परंतु आत्ता आमच्या दृष्टीने केंद्र सरकार किंवा हेल्थ डिपार्टमेंटकडून जे प्रोव्हिजन असतं किंवा एखाद्या राज्याला ते देणं असतं वॅक्सिन, तर ते सगळ्यांना पुरवठा करत आहोत. बॅलन्स आहेत राज्यांना आणि जर नसतील, जर हे असेल तर स्वतः केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांनी देखील मीटिंग घेतली होती सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची आणि त्यांना देखील सूचना दिल्या होत्या की कुठे कमी वॅक्सिन पडलं असेल तर आम्हाला त्वरित कळवा. परंतु तशी कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. पण आता मला वाटतं खूप चांगलं सगळ्यांच्या सहकार्याने चांगलं नाशिकमध्ये सुद्धा आता 85.95 झाले आणि नाशिकचा 60% second dose आकडा झालाय. फर्स्ट डोस 85%, सेकंड डोस 60%. हा नाशिक जिल्ह्याचा आकडा आहे. See, this vaccination is voluntary. Vaccination is voluntary process. स्वैच्छिक आहे. नाही पण असं शाळेवाले किंवा म्हणजे जे आहेत तर असं बंधनकारक नाही. दॅट इज व्हॉट सुप्रीम कोर्टाने देखील याच्यावर गाईडलाईन्स दिलेल्या होत्या, याच्यावर मार्गदर्शन केलेलं होतं. हे ऐच्छिक असतं. कुठलंही वॅक्सिनेशन हे ऐच्छिक आहे. तसंच हे इमर्जन्सी यूजचं वॅक्सिनेशन होतं आणि हे ऐच्छिक होतं. परंतु त्यातही जर प्रोटेक्शन म्हणून आपण सगळ्यांना आवाहन करतो आहोत, आपल्या न घेण्याने जर दुसऱ्याला धोका होणार असेल तर मला वाटतं ते घेतलं पाहिजे. आणि ज्याचा काही त्रास नाहीये किंवा कुठल्याही अशा घटना नाहीयेत तर मला वाटतं ही भीती न ठेवता घेतलं पाहिजे. पण आपण जसं म्हणालात तसं हे ऐच्छिक आहे. मॅडम, बालकांमध्ये करोना कंट्रोलमध्ये आहे आणि खूपशा रेल्वे गाड्या सुरू झालेल्या आहेत. मागे आपली काही वेळेस चर्चा झाली आपल्याकडची भुसावळ पुणे जी सामान्य माणसांसाठी असणारी गाडी आहे, गोदावरी एक्सप्रेस आहे, काही पॅसेंजर या बाबतीत केंद्र सरकारने क्लिअर कट गाईडलाईन्स दिल्या होत्या आणि कोविड पूर्वीच्या काही ज्या ट्रेन्स होत्या त्या बंद केल्या कोविडमुळे. कारण सगळं मॅनेजमेंट राज्य सरकारला शक्य होणार नाही. त्याचं स्क्रीनिंग, त्याच्यामध्ये प्रवासी किती कसे बसणार आणि इन्फेक्शन कसं रोखणार. त्याच्यानंतर देखील काही ठिकाणी अजूनही कोविड नंतरच्या ट्रेन सुरू झालेल्या नाही. आपण म्हणालात त्या नावाच्या ट्रेन अजून सुरुवात झालेल्या नाहीये. आता त्याच्याबद्दल केंद्र सरकार माहिती घेत आहे आणि बऱ्याच वेळा केंद्र सरकार राज्य सरकारशी बोलून निर्णय घेत असतं की कुठल्या भागातल्या चालू करायच्या आहेत. राज्य सरकारने देखील त्या बाबतीत मागणी करायची असते आणि तरी देखील त्या बाबतीत निर्णय घेत असताना परत एकदा केंद्र सरकारचं रेल्वे मंत्रालय अभ्यास करतं की याचं डिमांड किती होतं, किती पर्यटक इथनं बसतात किंवा इथनं किती नागरिक जातात. सो तो देखील एक हे घेतला जातो. जर कमी गरज असेल तर कदाचित ते लेट सुरू करतील आणि खूप ट्रॅफिक हेवी असेल तर तिथल्या ट्रेन्स सुरू होतील असं केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने सांगितलंय. आपण म्हणाला तसंच मी पण निवेदन वरती केलं होतं. परंतु त्यांचं म्हणणं आहे की आमच्या रेकॉर्डला जे तिकीटची संख्या असेल किंवा पासधारकांची संख्या असेल सो त्याचा आढावा घेऊन त्या बाबतीत रेल्वे बोर्डकडे हे विषय जातात. कुठलीही रेल्वेचा खर्च, आज केंद्र सरकारचा रेल्वे मंत्रालयाला खूप मोठा प्रचंड खर्च असतो. पण हा खर्च बसवताना पण जर तिकिटाच्या माध्यमातून किती प्रवासी बसतात ते जर ऑन रेकॉर्ड कमी दिसत असतील, समजा त्या ट्रेनमध्ये जाणाऱ्यांची संख्या, तिकिटाची संख्या खूप कमी दिसत असेल तर मला वाटतं मग त्या बाबतीत देखील रेल्वे बोर्ड काही निर्णयावर पोहोचू शकते. माझं आपल्या माध्यमातून पण हेच म्हणणं राहील की जर तिकीट त्या प्रमाणात त्या प्लॅटफॉर्मचे जसे गेले त्याचा आढावा पण मागच्या वर्षाचा केंद्र सरकार रेल्वे मंत्रालय करत आहे. मालेगावचे मौलाना मुफ्ती मोहम्मद आमदार यांनी असा आरोप केला की मालेगावच्या घरकुलांमध्ये बहुतांश घरकुलं नेत्यांनी बळकावलेली आहे. त्याबद्दल आपण काही करू नक्कीच त्यांचं आमदार साहेबांचं म्हणणं होतं की काही ठिकाणी जे घरकुलं झाले त्याच्यामध्ये बनावट कागदपत्र सादर केले आणि त्या माध्यमातून घरकुलं बनवली गेली की ज्याच्यामध्ये त्यांची ती कंप्लेंट होती. त्यांना शंका आहे की याच्यामध्ये कोणीतरी गैरवापर करत आहे. नक्कीच हा म्हणजे गंभीर आरोप आहे
आणि याबाबतीत चौकशी होणार. रिगार्डिंग कोरोना निर्बंध शिथिल म्हणजे आता बऱ्याच प्रमाणात जसं वॅक्सिनेशनचं प्रमाण वाढतं आहे आणि होपफुली दिस थर्ड सर्ज ओमिक्रॉनची जी डॉमिनंट व्हेरियंट म्हणून आपण बघितली ती कमी होते आहे. पण तरी देखील ज्या गाईडलाईन्स इंटरनॅशनल लेवलमध्ये याच्यावरून येणारे पर्यटक होते तर त्यांना जे आपण 7 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड होता तो आपण कमी केला आहे, तो बंद केलेला आहे आणि त्यांना आता ती काही त्रास नसेल तर तो पण एक शिथिल केलेले आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये अजूनही पेशंटची संख्या अजून तेवढ्या प्रमाणात कमी झाली नाही, ते त्या राज्यांनी तिथे कव्हर करावं. तसंच लागू होतो जिल्ह्यांना पण. पॉझिटिव्हिटी रेटवर 10% पेक्षा जास्त असेल, 10% पेक्षा कमी असे जिल्हे पण आम्ही आयडेंटिफाय करत असतो. आमच्या पण त्याच्या संदर्भात नेहमी मीटिंग्स होतात आणि आम्ही लक्ष ठेवून आहोत. आणि जर तिथे गरज पडली तर तिथल्या लोकल ॲडमिनिस्ट्रेशनने, समजा नाशिकचं असेल तर नाशिकच्या कलेक्टरांनी तिथे दे कॅन टेक द डिसिजन. सो त्या कलेक्टरांनी ते डिसिजन घेणं पण त्यांना ते अधिकार दिलेले आहेत आणि त्या स्टेटनी पण काही गाईडलाईन्स देऊन तिथले कंट्रोल झाले असेल तर तिथे शिथिलता देण्याचे राज्य सरकार करू शकतं. या बाबतीत नाशिकला आता स्मार्ट सिटी अंतर्गत तसा प्रयोग झालेला आहे आणि नक्कीच आपली जी सूचना आहे त्याच्यावर काम चालू आहे. पण जसं जसं शक्य आहे ते आत्ता तरी अशी काही स्कीम आली नाही, परंतु याच्यात राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासन ते काम करू शकते. याच्यासाठी काही स्पेशल सेंट्रलच्या गाईडलाईनची गरज नाही आहे. अशी योजना नाही. आता काही निर्णय हे स्टेट गव्हर्नमेंट पण घेऊ शकतं. योजना जेव्हा थ्रू आउट एक पॉलिसी डिसिजन होते त्याच्यावर आधारित बनते. हा वेगवेगळा इश्यू वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो, म्हणजे तिथलं स्थानिक प्रशासन करू शकतं. धन्यवाद. थँक्यू सो मच. एक मिनिट ना, एक सांगून टाका. हे जे म्हणतात ना प्रकरणं किती, आपल्या गौण खंडणीमध्ये 352 प्रकरणांमध्ये दंड झाला. 3 कोटी 80 लाख वस्तू ओके, गुड. 45 कोटी टार्गेट असतं, 16 कोटी केलं. पण राज्यात पहिलं 5 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे की आपल्याकडे गौण खनिजचे प्रकरण होती. 352 लोकांवर गुन्हे दाखल होऊन दंड केला. अच्छा, त्यांना दंड केला आणि त्यातनं आपल्याला 3.86 कोटीची दंड वसुली झालेली आहे. काही बाबतीमध्ये परवानगी आहे. जिलेटिन जिलेटिन ब्लास्टिंगला ब्लास्टिंग. फॉरेस्ट डिपार्टमेंट काही वेळेला परवानगी देतं, कारण जिलेटिन ब्लास्टिंग केलं. रिपोर्ट आहे, त्याचा रिपोर्ट आहे आमच्याकडे, ते देतो मी. हा आजच्या मीटिंगचा विषय नव्हता तो. गणित खनिज निधी नाही, ठीक आहे. आपण त्याच्यावर आपला प्रश्न जिलेटिन ब्लास्टिंगला आहे. जिल्ह्यामध्ये राज्यातल्या सर्वात हायएस्ट दंड केलेल्या जिल्ह्यांपैकी एक आपण आहोत. रिकव्हरीमध्ये 145 कोटी पैकी 116 कोटी रिकव्हरी आपली ऑलरेडी झालेली. बाकीचे जिल्हे 30 कोटीचे पुढे पण नाहीत अजून. आपण वन ऑफ द टॉप आपण दंड करतो आहोत. जिलेटिनचा जो मुद्दा आहे तो 2 वेळा आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही सांगितले, पोलिसांनाही सांगितले. अजून पण एकदा बघू आपण, कुठं होत असेल स्पेसिफिक इन्स्टन्स असेल तर सांगा. चल, थँक्यू सो मच. नाही, मला असं वाटतं हे ईडी असेल, CBI असेल, हे स्वतंत्र विभाग आहे. त्या विभागांना त्यांना काम करण्याचं स्वायत्तता आहे, त्यांना अधिकार आहे. आणि जर एखादा विभाग काम करत असेल आणि जर आपल्याला काही भीती वाटत नसेल तर ईडीचा धाक कोणीच बाळगू नये. ईडी म्हणजे काय, त्याच्यात घाबरण्याचं कामच काय. जर आपण चांगलं काम करतो आहोत आणि आपल्याला काहीच त्याच्यातनं काहीच आउटपुट कोणालाच मिळणार नाहीये तर ईडीचा धाक अननेसेसरी बाळगून बाऊ करूच नका ना. पण याचा अर्थ असा नाही की कोणाला स्वायत्तता दिली आहे की त्यांनी चुकीचं काम करायचं आणि तरी देखील ईडीने येऊ नये. तर मला वाटतं ईडीच्या कामकाजात अडथळा आणण्याचं काम महाविकास आघाडीने करू नये. ईडीचं काम करत आहे, त्याच्यात काय निष्पन्न होत आहे हे समोर येईल आणि येईल तर ते विथ रेकॉर्ड येईल. आणि हा आरोप करून तुम्ही झाकू शकत नाही. ही सिस्टीम आहे, फेडरल स्ट्रक्चर आहे, ही लोकशाही आहे
आणि एखादी स्वायत्त संस्था तिला जर ते काम करण्याच्या अधिकारात ते काम करते आहेत, तर मला वाटतं आपणही लोकप्रतिनिधी म्हणून अशा प्रकारचे संशय घेऊ नये. धन्यवाद. मालेगाव मधलं युट्यूबर म्हणजे वाचनालयाचा बंद आहे त्याला कर्नाटकमध्ये नुसतं होते तिने तिचं नाव आज महासभेमध्ये दिलेलं आहे. ठरावाला मंजूर झाला. भाजपनं विरोध केलेला होता. शिवसेना तटस्थ राहिली आणि सत्ताधारी पक्षाने ते काम करून टाकलेलं आहे. तुमचं काय मत आहे? एकंदरीत हा पायटा योग्य वाटतोय का? म्हणजे एखादं कोणी आंदोलन करतं त्याचं नाव वाचनालयाला दिलं जातं. नाही, मला असं वाटतं की शिक्षणाच्या बाबतीत काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात आणि ह्या बाबतीत हे असं वातावरण तयार करून कुठलंही कोणाचंही शिक्षण एका ठराविक गोष्टीभोवती येऊन थांबलं किंवा ह्या धर्मापलीकडे जाऊन शिक्षणाचं महत्त्व हे अधोरेखित झालेलं आहे. आणि मला वाटतं कोणीही याच्यामध्ये गैरसमज न करता शिक्षण सर्वांसाठी खुलं आहे, पण तिथे मात्र कुठलाही धर्म असं सांगत नाही की याच्या बाबतीत विशिष्ट धर्मालाच न्याय आहे किंवा धर्मालाच तुम्हाला तिथे जायची परवानगी आहे. मला वाटतं शिक्षणाच्या बाबतीतले निर्णय हे खूप क्लिअर असतात आणि सगळ्यांनाच शिक्षणाचा अधिकार आहे आणि या अधिकाराखाली आजपर्यंत तर खूप चांगलं सगळं झालं, परंतु जाणीवपूर्वक अशा गोष्टी होतात का, हा पण आमच्यासारख्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि उगाच ह्या एका व्यक्तीभोवती किंवा एका इन्सिडन्सभोवती हा शिक्षणासारखा महत्त्वाचा आणि अतिशय देशाला पुढे जाणाऱ्या भविष्यातल्या आमच्या मुलांचा हा जोडणं चुकीचं आहे. कुठल्याही बाबतीत भारतीय जनता पार्टी असेल याच्या बाबतीत खूप क्लिअर व्ह्यू ठेवते की प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. या बाबतीत आमच्या नेत्यांनी सर्व गोष्टी क्लिअर केल्या आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष काय म्हणते किंवा इतर पक्ष काय म्हणताय याच्यापेक्षा शिक्षणाच्या बाबतीत कोणी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. शिक्षणाने माझा भारत देश पुढे जावा अशी जर इच्छा असेल तर अशा प्रकारचे रंग देण्याचं काम करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.